अनगरची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मला उमेदवारी अर्ज भरण्यापासून राजन पाटील परिवाराकडून रोखलं जात आहे. अनगरकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर त्यांनी मला रोखण्यासाठी गावगुंडांना उभं केले आहे, असा गंभीर आरोप अजित पवार गटाचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे. तुम्ही उमेदवारी अर्ज अनगर नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल करताय. राष्ट्रवादीची तुम्हाला उमेदवारी फॉर्म मिळालेला आहे. काय नेमक्या अडचणी येतात? सकाळपासून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न करताय. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेत आणि संविधानाच्या लोकशाही मार्गाने निवडणूक लढण्याचा मला अधिकार आहे. तो अधिकार सर्वसामान्य कुटुंबातील मी महिला आहे. तो आज मला मिळाला म्हणून मी 4 दिवस झाले मी खूप आनंदाने होते की मला तो अधिकार मिळाला. पण गेल्या आठवड्यामध्ये काय झालं, त्यांच्याकडून कुठेतरी बातमी लीक झाली. त्यांना माहिती झालं प्रतिस्पर्धी जे आहेत आमचे, ज्यांच्यासोबत आमचं वैर आहे. वैर म्हणताना काय, ते पूर्ण नियोजित का 50-60 वर्षाचं वैर नाहीये. फक्त 2 वर्षापूर्वीपासूनचा पाटील परिवार म्हणजे माजी आमदार राजनजी पाटील, त्यांचा मुलगा विक्रांत राजन पाटील आणि दुसरा मुलगा अजिंक्य राणा राजन पाटील आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे मागचे परत माजी आमदार यशवंत माने, हे 4 चांडाळ चौकडी मिळून 3-4 दिवस झालं आणि गेल्या आठवड्यामध्ये पण त्यांनी पूर्णपणे आमच्या विरोधात प्लॅनिंग केलेलं आहे. त्याची उत्तर मी मध्ये सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली. वेगवेगळे त्यांनी माझ्यावर आरोप केले. पाटील परिवार आणि माझं, अनगरकर पाटील परिवार आणि माझी गेली 2 वर्ष झालं संघर्ष चालू आहेत. फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती मिरवणुकीमध्ये माझ्या मुलाला एक जणांनी खांद्यावर घेतलं. तिथून हा आमचा संघर्ष चालू झालेला होता. माफी मागून देखील माफी मिळालेली नाही. 2 वर्ष कुठे कुठे आणि कसं कसं गेले ते पूर्ण सगळ्यांना माहिती आहे. ते बोलण्यात आज त्यांना गेल्या आठवड्यापासून माहिती झालं उज्ज्वला थिटे हे फॉर्म भरणार आहे. मी 3 दिवसापूर्वी तर मोहोळमध्ये आले. एकतर सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया होत नव्हती. ऑनलाईन प्रक्रियामध्ये परत शौचालयाचा फक्त प्रश्न उपस्थित झाला की तो दाखला नव्हता. मग परत आम्ही कलेक्टर साहेबांना मी मेल केला, त्यांना मी अर्जही केला आणि की असं मला दाखला मिळावा म्हणून. मग ते काय त्यांनी हो मी सीओला सांगतो एवढं सांगितलं. गेल्या आठवड्यापासून मी सीओ साहेबांना फोन करते. सीओ साहेब सुरेश बदर आणि तहसीलदार साहेब सचिन मुळे, तेच तिथले निवडणूक निर्णायक अधिकारी आहेत अनगर नगर पंचायत येथील, आणि त्यांनी मला ते दाखला कालपासून मिळू दिलेला नाहीये. तरी मी मागचे दुसरे डॉक्युमेंट्स घेऊन मी कसंही तयार केलं तर आज फॉर्म भरायला निघणार होते. फॉर्म भरायला निघणार हे सर्व सोशल मीडिया आणि प्रत्येकाला माहिती झालं होतं. तरी त्यांनी गेल्या 10 तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाली. तेव्हापासून त्यांनी अनगरला जाण्याला 4 ते 5 मार्ग आहेत. वाफळे मार्ग, देवडी मार्ग आणि हिवरे मार्ग, यावली मार्ग आणि नरखेड मार्गे जर म्हणलं तर भोपले या गावावरून प्रत्येक ठिकाणी माझ्या 18 पगड जाती धर्माच्या बांधवांना, महिलांना उभं केले गेलेलं आहे. त्यांना तिथे 6 दिवस झालं बसवून ठेवलं गेलेलं आहे. त्यांचा रोजगार त्यांना दिला जातोय. पण 2 मिनिट लक्षात घ्या, प्रत्येक शेतकऱ्याच्या मध्ये त्या माऊली कामाला जात होत्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाचं आज नुकसान होते. कारण का उभं केलंय, कशासाठी हे फक्त अनगर नगर पंचायत बिनविरोध होऊ नये म्हणून हा पूर्णपणे त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे, व्हावी म्हणून. तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत काय नेमकं? गेली 68 वर्ष झालं तिथली ग्रामपंचायत ही बिनविरोध होती. ती बिनविरोध कशी होत होती तर आजच्या माझ्या ह्या अर्ज भरण्याच्या उदाहरणावरून बघा. मला आज सकाळपासून तिथे अर्ज भरू दिला जात नाहीये. कारण सगळ्या रस्त्याने जाताना सगळे ट्रॅक्टर्स लावलेले आहेत, गाड्या लावलेल्या आहेत. आज नोटरी जिथं करायला जाते तिथं माझ्या मागं MS14 ES, MS13 ES 1444 ही वेणू गाडी, ती माझा पाठलाग करत आहे. 3-4 ठिकाणी मी आज मोहोळमध्ये फिरतेय तर ती गाडी पूर्ण पाठीमागेच आहे माझ्या. मी त्या गाडीतून पाहतेय. मी परत रागाने उतरले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आई आज राजमाता जिजाऊने जर स्वतः काष्टा घातला नसता आणि एकुलता एक मुलगा म्हणून त्यांनी जर काय मनाशी ठरवलं नसतं कसं करू, तर त्यांनी तसंच मी ते आज हे लक्षात घेऊन त्या गाडीचा मी पाठलाग केला. जवळजवळ मी त्या गाडीच्या मागे 300 किलोमीटर पर्यंत मी धावत गेले तर ती गाडी सुसाट वाहत गेली. की आज काय व्हायचे होऊ दे, मी आज माझ्या मुलाच्या आता पुढची भूमिका काय असणार आहे? मी त्या गाडीचा पाठलाग केलेला आहे. ती गाडी मला पाहताच पुढे गेलेली आहे. त्यांनी मग परत दुसरी गाडी बदलून आलेली आहेत. अशा मोहोळ तालुक्यामध्ये किती गाड्या फिरत आहेत ते बघा. SP सरांना मी गेल्या 8 दिवसापूर्वी मेल केला, गेल्या महिन्यातही मेल केला. समक्ष ऍडिशनल प्रीतम यावलकर यांनाही मी भेटून आले. तेही म्हणले ताई प्रोटेक्शन देतो. आज सकाळपासून आम्ही त्यांना कॉल करतोय ते एकही पोलीस व्हॅन इथं आलेली नाही.
आज तुम्हाला अर्ज भरू दिलेला नाहीये, आज अजून भरू 2 दिलेलं दिवस नाही. राहिलेत. या 2 दिवसात तुम्ही काही प्रयत्न करणार अर्ज हो. भरण्यासाठी? आता उद्या जरी जायचं म्हणलं तर उद्या हीच परिस्थिती असणार आहे. सगळे ट्रॅक्टर्स लावले जातील, सगळे पोलीस प्रशासन अनगरमध्ये जाऊन थांबले आणि इथं मी तशीच आहे. आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मला फक्त हाच प्रतिप्रश्न करायचा आहे की तुम्ही लाडकी बहीण म्हणून योजना आणलेली आहे, पण ही लाडकी बहीण आज मरणाच्या दारात आहे. तिला काय निवडणूक लढण्याचा अधिकार नाहीये का? ही आज तिथे फॉर्म भरायला गेली असता. राजन पाटील नव्यानं तुमच्या पक्षामध्ये त्यांची नियुक्ती तुम्ही करून घेतलेली आहे. ते जर एका विधवा महिलेवर एवढा अन्याय करत असतील, अहो बिनविरोधच करायचे ना तुम्हाला. असंही तर छाननीमध्ये बादच होणार आहे, तर कायदेशीररित्या त्याला येऊ द्या ना तिथं. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.